ग्रामपंचायतीत घराच्या नोंदीसाठी पतीसोबत आता पत्नीचं हे नाव लागणार असून शासनाच्या संयुक्त घर मालकी निर्णयाची अंमलबजावणी तासगाव तालुक्यातील निमणी गावाने केली आहे। विशेष महिला ग्रामसभेत त्यांनी हा ठराव मंजूर केला असून ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ठरली आहे। निमणी गावात विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या आदिशक्ती अभियानासाठी आवश्यक समिती बनवण्यासाठी ग्रामसभेला सरपंच रेखा पाटील, ग्रामसेवक, ग्रामस्थ महिला हजर होत्या। आदिशक्ती समिती बनवल्यानंतर ऐन वेळच्या विषयांमध्ये संयुक्त घर मालकी शासन निर्णय 2003 बद्दल माहिती देऊन ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी सरपंच पाटील यांनी संयुक्त घर मालकीचे शासकीय परिपत्रक 2003 पासून लागू केलेला असून त्याची अंमलबजावणी कशी गरजेची आहे, त्यातून महिलांचं भविष्य सुरक्षित होईल हे महिलांना समजावून सांगितलं। गेल्या 2 वर्षांपासून प्रकाश शिक्षण प्रसारक संस्था ही कोरो संस्थेच्या माध्यमातून महिला संपत्ती अधिकार विषयावर तासगाव व पलूस तालुक्यात काम करते। त्यामध्ये विवाह नोंदणी, संयुक्त घर मालकी, लक्ष्मी मुक्ती योजना तसेच नव्याने आलेला जिवंत सातबारा GR बद्दल गाव वस्ती पातळीवर बैठका घेऊन महत्त्व पटवून देतात। हे सर्व करत असताना लोकनियुक्त प्रतिनिधी तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य मिळणं जिकरीचं काम असतं। मात्र आजच्या ग्रामसभेत हा विषय सरपंच पाटील यांनी मांडल्यावर सकारात्मक पद्धतीने अंमलबजावणीसाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे। सांगलीतील आयर्विन पुलावरून कृष्णा नदीच्या पाणीपात्रात मगरीचं दर्शन झाले। मगर नदीत मुक्तपणे वावरत असल्याचं नागरिकांनी पाहिले, त्यामुळे पुलावर गर्दी झाली होती। तर अनेकांनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केलेत। कृष्णा नदी पात्रात मगरीचं दर्शन होत असतं। गेल्या महिन्यात नदी काठावर मगरीचं दर्शन झालं होतं। सध्या पावसाळा सुरू आहे। पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। स्वामी समर्थ घाटापासून ते बायपास रस्त्यावरील पुलापर्यंत मोठमोठ्या मगरी पाण्यावर तरंगताना दिसतात। रविवारी सकाळी आयर्विन पुलावरून कृष्णा नदीत मुक्तपणे फिरत असलेली मगर नागरिकांनी पाहिली। त्यानंतर या मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती। नदीत पाणी जास्त असल्याने पट्टीचे पोहणाऱ्यांची संख्या वाढली आहे। मगरीचं दर्शन झाल्याने भीतीचं वातावरण पसरले। दरम्यान मगरीचं पाण्यापात्रात होत असलेला मुक्त संचाराचा व्हिडिओ सांगली शहरात सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कुपवाड MIDC मधील नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत शुक्रवारी रात्री प्रेम प्रकरणाच्या कारणावरून उमेश मच्छिंद्र पाटील याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून निर्घुण खून केल्याची घटना घडली। कुपवाड MIDC पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारे, सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे या 2 संशयितांना अटक केली। त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिलेत। MIDC मधील एका पुठ्ठ्याच्या कारखान्यात मयत उमेश पाटील व अथर्व उर्फ सोन्या शिंदे हे कामाला होते। शुक्रवारी रात्री 9:15च्या दरम्यान नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत अंधाराचा फायदा घेत संशयित साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारे, सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे यांच्यासह एका अल्पवयीन साथीदाराने मिळून प्रेम प्रकरणाच्या कारणावरून उमेश पाटील यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून खून केला। घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा केला। कुपवाड पोलीस ठाण्याचे दीपक भांडवलकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासातच 2 जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली। 2 संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांनी चालू घरपट्टीची बिले एकरकमी 30 जून अखेर भरल्यास नागरिकांना सामान्य करामध्ये 10% सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। मालमत्ताधारकांसाठी सोमवार अखेरचा दिवस आहे। दरम्यान या योजनेचा सुमारे 44,000 मालमत्ताधारकांनी लाभ घेतला असून त्याचे 2,35,00,000 रुपये वाचलेत। मालमत्ताधारकांच्या घरपट्टीत 10% सूट देण्याची योजना महापालिका प्रशासनाने गतवर्षी सुरू केली होती। याला चांगला प्रतिसाद मिळाला होता। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना घरपट्टीची बिले दिली आहेत। मालमत्ताधारकांनी घरपट्टी बिलाची संपूर्ण रक्कम दिनांक 30 जूनपर्यंत भरली तर त्यांना 10% सवलत दिली जाणार आहे। तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI आणि ऑनलाईन स्वरूपात बिले भरण्याची सोय महापालिकेकडून केली आहे। मालमत्ता देयकांमधील QR कोडद्वारे देखील नागरिकांना भरणा करता येणार आहे। जे मालमत्ताधारक
धारक आपला मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन स्वरूपात करत आहेत त्यांना गो ग्रीन या माध्यमातून प्रत्येक बिलामध्ये 10 रुपयांची सवलत दिली जाते। आज अखेर ऑनलाईन आणि भरणा केंद्रावर 44,000 मिळकत धारकांनी सामान्य करात 10% सवलतीचा लाभ घेतलेला आहे। कर भरण्यासाठी सोमवार हा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे मालमत्ता धारकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। सांगली येथील मंगलधाम इमारत, शिवाजी मंडई परिसरातील आतील इमारत, प्रभाग समिती 2चे कार्यालय, मिरज येथील घरपट्टी विभाग व कुपवाड येथील घरपट्टी विभाग या 5 ठिकाणी कर भरण्याची सोय केली आहे। खासदार विशाल पाटील यांना आता काँग्रेसबद्दल प्रेम आलंय, पण विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष असलेल्या जयश्रीताई पाटील यांचा प्रचार केला होता। मग आता काँग्रेसबद्दल इतकं प्रेम का? खासदार पाटील यांनी आपण नक्की कोणत्या विचाराचे आहोत हे ठरवून त्याच पक्षात राहावे असा टोला सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे यांनी लगावलाय। भारतीय जनता पार्टी आमच्या घरात फूट पाडण्यासाठी आले, त्यांनी जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश घेतला। मला सुद्धा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षप्रवेशाची ऑफर दिली। मी काँग्रेसचा असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात सांगितलं होतं। यावर विद बर्वे यांनी प्रसिद्धी पत्रकातून टीका केली आहे। त्यात म्हटलंय की मी भाजपचा मतदार असून केवळ काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या आहारी जाऊन काँग्रेसचे तिकीट कापले होते। उद्धव ठाकरे यांनी दादा घराणे संपावे म्हणून विशाल पाटील यांचं तिकीट कापलं होतं। वसंतदादा घराण्यावर अन्याय झाल्याने आम्ही खासदार विशाल पाटील यांना मतदान केलं, पण खासदार पाटील यांना आता काँग्रेसबद्दल प्रेम उफाळून आल्याचं दिसतंय। ते केवळ जयश्रीताई यांच्या भावबंधनामुळे। ते खरेच काँग्रेसवर प्रेम करत असते तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने दिलेले उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं असतं, पण त्यांनी अपक्ष असलेल्या जयश्रीताई पाटील यांची बाजू घेतली। त्या जयश्रीताई पाटील केवळ शेतकरी बँकेतील भानगडीतून वाचवण्यासाठी संघ संस्कारित भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा आरोप ही विद बर्वे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती लागू करून मराठी भाषेच्या अस्तित्वावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सांगलीमध्ये राज्य शासनाच्या आदेशाच्या प्रतीची होळी करून जाहीर निषेध केला। महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सांगली शहर जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत ठाकरे चौकात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली। यावेळी जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत, शहर प्रमुख मयूर घोडके, महिला जिल्हा संघटक सुजाता इंगळे, शकीरा जमादार, माजी शहर व प्रसाद रिसोडे, माजी शहर प्रमुख अनिल शेटे, विष्णू अण्णा पाटील, राम काळे, कैलास वडर, दिनेश शेलार, अविनाश कांबळे, ओंकार देशपांडे, कुबेर सिंग राजपूत, किरण कांबळे, सागर धनवडे, गजानन खरात, लक्ष्मण वडर, अविनाश कांबळे, प्रथमेश शेटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मिरज येथे घेण्यात आलेल्या बाल हृदयरोग तपासणी शिबिरात 85 बालकांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये तब्बल 28 बालकांच्या हृदयात दोष आढळून आल्यावर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणं आवश्यक असल्याचं उघडकीस आलंय। त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी पक्षाच्या वतीने उचलण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील 14 वर्षांपासून आरोग्य शिबिर घेतलं जाते। या अंतर्गत शनिवारी मिरज येथील डॉक्टर रियाज मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअर येथे बाल हृदय तपासणी शिबिर पार पडले। या शिबिराचे उद्घाटन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते झालं। या शिबिरासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे इंटरनॅशनल कॅर्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत बोभाटे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते। डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर शबाना मुजावर यांनी हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं। शिबिरामध्ये 85 लहान मुलांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 28 मुलांचं ऑपरेशन करावं लागणार असून आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून शासकीय योजनेतून सर्व ऑपरेशन होणार आहेत।